अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी भास्कर जाधव यांनी आतमध्ये काही प्रश्न मांडले। त्याच्यामध्ये विदर्भातील शेतकऱ्यांचा प्रश्न असू द्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रश्न असू द्या, अथवा बाहेर आंदोलन, बनावट औषधी प्रश्न आंदोलन जे आहे ते देखील केलं होतं आणि खातेवाटपावरून देखील माध्यमांसमोर त्यांनी आपली भूमिका मांडली। आपल्यासोबत भास्कर जाधव आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। खातेवाटपावरून तुम्ही भूमिका मांडलीत की अगोदर मोठं मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पण खातेवाटप झालं नाही, त्याच्यामुळे तुम्ही टीका केलीत, काय प्रतिक्रिया त्याबद्दल? नाही, प्रतिक्रिया म्हणजे असं कधी घडलं नव्हतं आत्तापर्यंत। एखाद्या मंत्र्यावर काय कोणाचा आक्षेप असेल, आरोप असेल, त्याच्याबद्दल काही तक्रारी असतील तर एखादा मंत्री बिनखात्याचा राहू शकतो, परंतु इथं तर 42 पैकी एकच मंत्री कामाचा आणि एकच मंत्री खात्याचा, उरलेला बिनखात्याचे, सगळे 41 बिनखात्याचे। हा विश्वविक्रम हा विद्यमान सरकारच्या नावावर नोंदवला गेलेला आहे। परंतु याच्यामुळं कदाचित काही लोकांना मोठेपणा मिळू शकेल, कदाचित देवेंद्र फडणवीसांचं सुद्धा याच्यामध्ये कौतुक होऊ शकेल की एक हाती एकट्याने संपूर्ण अधिवेशन त्या ठिकाणी हाताळलं। पण यातून जनतेच्या पदरात काय पडणार आहे? काही पडणार नाही। इथून लोकांच्या प्रश्नांना न्याय मिळाला का? त्यांना मिळणार नाही। कारण शेवटी सगळ्यांनी मिळून मंत्रिमंडळ चालवायचं म्हणजे सर्वांनी मिळून सरकार चालवायचं म्हणजे सर्वांनी मिळून महाराष्ट्रातल्या 13-13.5 कोटी जनतेला उत्तरदायित्व असणं, आपापल्या पद्धतीनं या महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय मिळवून देणं, म्हणून हे सगळे मंत्री असायला पाहिजेत। आणि म्हणून हे सगळे बिनखात्याचे मंत्री मग निवडणुकीच्या आपल्या अधिवेशनाच्या 16 तारखेला अधिवेशन सुरू झालं, मग 15 तारखेला शपथ द्यायचं कारण काय त्यांना होतं? नसती दिली तरी चाललंच असतं। असून नसल्यासारखे म्हणजे आता हे मंत्री आहेत ते असून अडचण आणि नसून खोळंबा। दुसरीकडे तुम्ही असा देखील प्रश्न मांडलात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन झालंय, त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्यभूमीतल्या ठिकाणचं देखील भूमिपूजन झालंय, परंतु अजून काम असं व्यवस्थित दिसत नाही, याबद्दल देखील तुम्ही प्रश्न मांडलात। नाही, व्यवस्थित नव्हे। छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अरबी समुद्रातला पुतळा आणि स्मारक उभं करायचं होतं त्याचं 1% देखील काम सुरू झालेलं नाही। त्याच्या सगळ्या परवानग्या, एनओस्या मिळवण्यातच आत्तापर्यंत सगळा शेकडो कोटी रुपये खर्च झाला आहे। देवेंद्र फडणवीसांनी तेव्हा सांगितलं होतं, 2018ला ज्या वेळेला घेतलं तर भूमिपूजन केलं, त्याच्या अगोदर सांगितलं होतं की आम्ही सगळ्या परवानग्या केंद्र सरकारनं आम्हाला दिलेल्या आहेत। लोकांना फक्त निवडणुकीकरता फसवण्याचंच काम सुरू असतं कायम, त्यातला हा प्रकार आहे। ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक पूर्णत्वाकडे जाताना दिसत इंदू मिलवरचं, ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या किंवा स्मारकाच्या कामाला अजिबात सुरुवात झालेली नाही, वस्तुस्थिती आहे। विदर्भामध्ये अधिवेशन होत असताना विदर्भाला तर काहीतरी न्याय मिळेल अशी भावना असते, विरोधी पक्ष नेता नाहीये, मंत्रिमंडळ आहे पण खातेवाटप नाहीये, मुख्यमंत्री संपूर्ण सभागृह हाताळतायत, तुम्हाला काय वाटतंय विदर्भाला न्याय दिलाय का त्यांनी? विदर्भातलेच ते मुख्यमंत्री असं आहे की मुख्यमंत्र्यांच्या बुद्धिचातुर्याबद्दल, त्यांच्या अक्कल हुशारीबद्दल मी काही बोलू इच्छित नाही। पण शेवटी जे काम 10 का लकडी 1 का बोजा असं म्हणतात, जे काम 10 जणांनी एकत्रितपणे केलं तर निश्चितपणे ते काम वाढू शकतं, ते काम अधिकपणे प्रभावी होऊ शकतं, ते काम अनेकांना न्याय देऊ शकतं। परंतु मीच एकटा असं जर म्हटलं तर लोकशाहीमध्ये अशा पद्धतीनं कोणीही एक माणूस म्हणजे सरकार नाही, कोणीही एक माणूस म्हणजे सर्वे सर्वा नाही, तर लोकशाहीमध्ये सर्वांनी मिळून अशा पद्धतीचं सरकार चालवणं, कामकाज करणं आणि सर्वांनी मिळून सर्वांना न्याय देणं हे अपेक्षित असतं। ते इथं थोडीशी लोकशाही राहिली बाजूला, एकाधिकारशाही दिसते। हे झाले सर्व जनतेचे प्रश्न, पण संघटनात्मक कशा पद्धतीने बघताय? विदर्भाची जबाबदारी तुमच्यावरती होती, काय सध्या परिस्थिती सुरू आहे? कारण की आता लोकसभा निवडणूक झाली, मोठ्या प्रमाणात यश आलं, विदर्भावरून थोडीशी नाराजी होती, विधानसभा निवडणूक झाली त्यावेळेस तर मोठ्या प्रमाणात नाराजी आली की तुम्हाला तुमच्या म्हणण्याप्रमाणे किंवा तुमच्या पक्षाला विदर्भामध्ये व्यवस्थित जागा नाही मिळाल्या। आता पुढची परिस्थिती विदर्भातली कशी असणार आहे? असं आहे की विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आमच्या पक्षाची नक्की परिस्थिती काय आहे याचा आढावा घ्यायला काही मला अद्याप वेळ मिळालेला नाही माझ्या कार्यक्षेत्रामध्ये।
लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर तात्काळ आपण इतकं पूर्व विदर्भामध्ये काम केलं की आपल्या पक्षाला इथं मोठ्या प्रमाणामध्ये आमदार निवडून आणता येऊ शकतात अशी परिस्थिती होती. पण दुर्दैवानं आम्ही केवळ एकच जागा घेतली आणि तीही जागेवर आमच्या मित्रपक्षानं बंडखोरी केली, गद्दारी केली आमच्याच मित्रपक्षानं. आणि वरती सांगितलं काय की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीच सांगितलं की त्यांच्या स्वतःच्या उमेदवाराच्या विरोधात तुम्ही बंडखोरी करा, गद्दारी करा. असं कुठं होतं का? आणि म्हणून थोडंसं त्याच्यानंतर काय घडलंय, किती पडझड झाली आहे, कोणी नाराज आहेत का, कोण कुठे गेलाय आलाय, याचा अजून आढावा मी काही घेतलेला नाही. लवकरच आपण घेऊ. मुंबईमध्ये अशी चर्चा सुरू झाली की स्वबळावर मुंबई महानगरपालिका लढावी. संजय राऊत पण म्हणतात की पदाधिकाऱ्यांचं आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की निवडणूक मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढावी. मला माहीत नाही की अशा पद्धतीची चर्चा झाली आहे काय, पण मी पूर्वीपासून एका मताशी ठाम आहे की अशा चर्चा मीडियामध्ये वारंवार करून असे प्रश्न मीडिया सोडवत नसतो. लोकसभेच्या वेळेला देखील असंच झालं, विधानसभेच्या वेळेला देखील असंच झालं. ह्या चर्चा समोरासमोर बसून सोडवाव्या लागतात. त्यामुळं अशा पद्धतीच्या चर्चा मीडियामध्ये येत असतील तर त्या आमच्याकडून येत असतील असं मला वाटत नाही. असे प्रश्न हे मीडियातून सुटत नसतात, तर ते समोरासमोर बसून सोडवावे लागतात. फटका बसला का महाविकास आघाडी असल्याचा विधानसभेमध्ये? नाही, मला माहीत नाही. तशा पद्धतीचं कोणाबद्दलही विधान करणं हे बरोबर नाही आहे. शेवटी लोकसभेला जर आमच्या बाजूला वातावरण होतं तर 4 महिन्यात आमच्या विरोधात का गेलं, असं काय आम्ही गुन्हा केला होता? त्यामुळं ही सगळी EVMची जादू आहे असं संपूर्ण देशभरामध्ये चर्चा आहे की महाराष्ट्रातली महाविकास आघाडी जिंकणारी निवडणूक हे हरवण्याचं काम विद्यमान सरकारचा मित्र EVM यांनी केलेलं आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसामध्ये ज्या पद्धतीने प्रश्न मांडले त्यामुळे लोकशाही अस्तित्वात केलं आहे. कारण की मंत्रिमंडळ विस्तार झाला परंतु खाते वाटप झालं नाही. त्याच्यामुळे भास्कर जाधव यांनी जी आहे ती सरकारवरती टीका केलेली आहे. कॅमेरामन मनीष विचारेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.